मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या बैठकीमध्ये भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आगामी पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणी केलेली आहे। तर मुख्यमंत्र्यांनी शक्य असेल तिथं माहिती घेऊ, अन्यथा मैत्रीपूर्ण लढती घेऊ असं म्हटलं गेल्यानं आगामी नाशिक महानगरपालिका निवडणूक अधिक चुरशीची होईल की काय असे संकेत मिळतायत। सोबतच शिवसेनेची या सगळ्या संदर्भातली नेमकी काय भूमिका असणार आहे याकडे सुद्धा लक्ष असेल। नाशकात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत। नाशकात भाजपा शिवसेना स्वबळावर लढणार। दोनही पक्षांकडून स्वबळावर लढण्याची तयारी सुरू। नाशिक महानगरपालिका कधी काळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, पण 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत हा गट ढासळला आणि 122 पैकी 66 नगरसेवक निवडून आलेल्या भाजपाची नाशिक महानगरपालिकेत सत्ता आली। आता देखील नाशिक शहरात भाजपामध्ये जोरदार इनकमिंग झाली असून सध्या भाजपची ताकद आणखी वाढलेली आहे। तर त्या खालोखाल शिंदेंची शिवसेना देखील आता जोरदार पद्धतीने निवडणुकीच्या तयारीला लागली आहे। नुकत्याच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये मोठा बूथ प्रमुख मेळावा घेतला। या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं। यानंतर 5 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये भाजपच्या बैठका घेत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या रणनीतीचा आढावा घेतला। या बैठकीत बहुतांश पदाधिकाऱ्यांनी नाशिक महानगरपालिका स्वबळावर लढवण्याची मागणी केली आहे। शक्य असेल तिथे युती करावी, अन्यथा मैत्रीपूर्ण लढत करावी, पण महायुतीत कटुता येईल असं वर्तन करू नये असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याने आगामी महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळाची चाचपणी करत असल्याचं दिसतंय। जिथे जिथे शक्य आहे तिथे महायुतीने आपल्याला लढायचं आहे, पण ते अधिकार आम्ही स्थानिक स्तरावर दिलेले आहेत। अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की स्थानिक नेतृत्व जो निर्णय करेल तोच निर्णय मान्य असेल। मात्र जिथे युती होऊ शकणार नाही काही कारणाने त्या ठिकाणी मित्र पक्षांवर कोणीही टीका करणार नाही। काही ठिकाणी ही मैत्रीपूर्ण लढत असेल अशा प्रकारचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। भाजप आणि शिवसेना या दोनही पक्षांच्या झालेल्या बैठकांमुळे महायुतीतच मैत्रीपूर्ण लढती रंगण्याचे संकेत मिळत आहेत। नाशिकमध्ये भाजपची ताकद जास्त असून भाजप कार्यकर्त्यांची स्वबळावर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे आणि तशी मागणी प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे आम्ही केलेले आहे असे स्पष्टीकरण भाजपच्या शहराध्यक्षांनी दिले। आपल्याकडे पूर्ण 122 जागांची तयारी केलेली आहे। उमेदवार इच्छुक अनेक आहेत, त्यांची पात्रता पण आहे, मेरिट पण आहे, सोशल इंजिनिअरिंग पण आहे। त्याच्यामुळे आपलं एकही जागा अशी नाही की ज्या ठिकाणी आपल्याला उमेदवार नसणार आहे। त्यामुळे आपण वेळ पडल्यास पूर्णपणे स्वबळावर लढू शकतो। मागणी केलेली आहे आम्ही, परंतु जर समजा प्रदेश कोर कमिटी जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील। भाजपच्या या आत्मविश्वासानंतर शिवसेना देखील अलर्ट झाली आहे। मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वावर संघटना तयार आहे असं शिवसेनेकडून सांगितलं जाते। नाशिकमध्ये युती न झाल्यास आम्ही स्वबळावर लढण्यासाठी तयार आहे। याचबरोबर शिवसेना कधी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही। आम्ही नाशिकमध्ये संपूर्ण 122 जागांवर लढू, तशी आमची तयारी आहे असा विश्वास शिवसेनेनं व्यक्त केलाय। महायुतीमध्ये आपण माहिती आहे की आपण विधानसभा लढलेली आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ती लढली आणि आपल्याला माहिती आहे न भूतो न भविष्यती असा कौल माननीय मतदारांनी दिला आहे। लोकांच्या मनात महायुती आहे, अर्थात हा निर्णय भारतीय जनता पार्टीनं घ्यायचा आहे, परंतु शिवसेना म्हणून प्रत्येक प्रभागात आमची तयारी आहे। स्वबळाची तयारी आहे निश्चितपणे आम्हाला काही स्वबळावर असं नाहीच आहे। मुळात शिवसेना काय कुठली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करतच नाही, ही तयारी पहिल्यापासून आहे। तुम्ही बघा प्रत्येक प्रभागामध्ये आमची संपर्क कार्यालय आहेत, आमचे शाखा प्रमुख आहेत आणि त्या ठिकाणी काम चालू आहे। महायुतीतील या दोनही मित्रपक्षातील लढत मैत्रीपूर्ण राहील, ती खरी-खुरी स्पर्धा बनेल हे आगामी काळात स्पष्ट होईलच। पण भाजपात सर्वाधिक इनकमिंग झाल्यानं भाजपावर दबाव अधिक असणार आहे। यामुळे स्वबळ आणि मैत्रीपूर्ण लढत यामध्ये दोन्हीपैकी कोणत्या पक्षाला किती फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल।
महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.